गुडाशर्कराय सर्वस्थितो घृते यज्जायते तत्रान्मिश्रित भव पुण्यां जठरानलो तृप्तावसायां नैवेद्यं समर्पयामि सदजधजनिरेभयस्थितं मद्यं सुधा अतो भयजति मदिजति जायं सुविछन्दाना भयव्याप्तिशं वृष्णिर्भयति छन्दपरा प्रति भवयति सिञ्चन भवे गुडाशर्कराय दशं लुप्तावसवय जठरानलों तृप्तावसवय सर्वप्रिया रसनं प्रियं यज्जायते प्राणमेव च सतं यथा दुर्व्यं भवयति सुगन्धिभयं प्रसादरस्तुं तञ्जायते प्रसादरस्तुं तञ्जायते प्रसादरस्तुं। मंत्रोच्चार करण्यासाठी मोठी मोठी लोक होती। प्रसाद गुडाशर्करा नैवेद्य, नैवेद्य ठेवला झोका गुरुजी, पण राजानं नैवेद्य ठेवायच्या अगोदरच देवाचं तोंड भरलेलं, बाबा तोंड भरलेलं राजा होता तो। पुजारी जी, देवाला काल जीव घातल्याच्या नंतर तुम्ही सकाळी स्नान घातलं नाही? हो म्हणले, आंघोळ घातली, पितांबर बदललाय, देवाची कपडे बदलली, देवाला चांगल्या कपड्यानं पुसून काढले, मग काल खाल्लेला भात कस काय जिभेचा तोंडाचा बाजूला सरकला नाही? ओठ कस काय भरकेत? पुजाऱ्यानं विचार केला, देवाच्या ओठाला अजून भात? मी तर सकाळी 2 घंगाळभर पाण्यानं उष्णोदक स्नानम समर्पयामी शुद्धोदक स्नानम समर्पयामी सुगंधी द्रव्यम त्याच्यात सगळं टाकून सगळं स्नान घातले, पण भाताचे कण ओठाला कस काय? राजानं सगळ्यांना सांगितलं, उद्यापासून तुमची ड्युटी बंद। संध्याकाळी दुपारी निरोप लागला 3-4 वाजता, राजा महाराज पुजाऱ्याचा दोष नाही, तुमच्या अगोदर एका माऊलीनं नैवेद्य ठेवला होता, एका स्त्रीने नैवेद्य ठेवला होता। तर पुजाऱ्यांना विचारलं, नैवेद्य घेऊन कोण आलतं? आतापर्यंत आपल्या देवाला तुमच्या व्यतिरिक्त नैवेद्य नाही, तुम्ही जर गावाला गेले तर तुमचे पुत्र घरी नसतील तर प्रधानजी याच्या व्यतिरिक्त कोणीही देवाला नैवेद्य ठेवत नाही। कोण्या बाईची ताकद आहे देवापुढे नैवेद्य घेऊन यायची? कोण सांगतंय? साधा माणूस होता मळकट कपड्याचा, त्यानं सांगितलं, ती तुम्हाला दिसत नाही, ती घरूनच जीव घालती, घरूनच जीव घालती। आणि मग निकषांती मुद्द्यावर येतो, अंगीकार ज्यांचा केला नारायणे। 2 मुद्दे सांगतो मग पूर्णविराम, मग मला पुरा। बोलून घेतलं, कोण आहे? राजाला सांगितलं, महाराज विश्वास बसणार नाही, पण आपल्या गावापासून काही अंतरावर एक लहानसं झोपडं आहे, त्या झोपड्यात एक म्हातारी राहते आणि ते म्हातारी रोज देवाला भाताचा नैवेद्य देते, खिचडी म्हणून प्रसिद्ध होती। ते खिचडीचा प्रसाद आहे जगन्नाथपुरींच्या मालकांचा, खिचडीचा प्रसाद आहे, खिचडी ती देवाला समर्पित करते। आता मंत्री महामंत्री गुमास्ते प्यादा ही सगळी जी भवतालची होती का, ही सगळी माणसं म्हणले, याच्या गोळ्या संपल्यात, हे काही बी बोलतंय, याला हाकलून द्या। ते म्हणला, राजे साहेब मी तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं की तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्या बाईचा नैवेद्य खाल्ल्याशिवाय तुमचा सुद्धा नैवेद्य जगन्नाथ भगवान घेतच नाहीत। आता तर त्यानं अशी गोळी सोडून दिली की राजाचा शेंडीतला घाम पायात आलाय, तिचा नैवेद्य खाल्ल्याशिवाय कोणाचाही नैवेद्य देव स्वीकारित नाही। चला आपल्याला बघायचं। सगळेजण म्हणले, काय राजे साहेब, सोन्याच्या महालात राहणारी माणसं तुम्ही, एका झोपड्यात राहणारी बाईन तिच्याकडे जायचं? राजानं सांगितलं, अरे देवाच्या तोंडाला भाताचे कण होते, पुजाऱ्यानं सांगितलं 3 घंगाळ पाण्यानं स्नान घातलंय, चांगल्या कपड्यानं देवाचा चेहरा पुसलाय, देवाला पुसून काढलंय, आणि नैवेद्य ठेवायच्या आधी देवाच्या ओठाला खिचडी लागते, याचं सिद्ध हाच आहे आपल्याला, कोणती बाई आहे? बोलून घेतलं तिला। मोठमोठाले लोक भवतालचे मोठे फुगुरी चोट असतात, हो भिकार चोट असते, ते म्हणले, राजे साहेब तिथपर्यंत जाचच नाही, तिलाच आपल्या घरी बोलून घ्या। आता तिला बोलले म्हणलं, तिला पालखी पाठिली, ती म्हणली मी पालखीत बसणारी नाही। मग ती काठी टेकीत दिवस माळाला, आणि ते म्हणले आता नैवेद्य, म्हणले रातच्या खात नाही, नैवेद्य उद्या सकाळी देव घेईल।
आणि आता रात्री मी तुमच्या इथं कुठं नैवेद्य? तर बाबाजी राजाच्या घरी चूल सोन्याची, भांडे सोन्याचे, सरपण कसं सोन्याचं आणता येईल? राजाच्या मंत्र्यानं गंगेच्या पाण्यात लाकडं बुडून वाळिले. काष्टा पवित्रो शुद्धो स्थितम गंगो दकायाम शुष्क काष्टा स्थितो हो. वाळलेली लाकडं गंगेच्या पाण्यात बुडून वाळवली, आता ती शुद्ध लाकडात सोन्याच्या चुलीत घातली. पण तिनं सांगितलं बेजार होऊ नका, सोन्याच्या चुलीवरची खिचडी जगन्नाथ भगवान खात नाही. राजा म्हणला काय अवघडच काम झालं या बाईचं. तुझ्या आजची खिचडी खातो हो, माझी खाल्ल्याशिवाय जगात कोणाचाही नैवेद्य घेत नाही. मग कधी? ती म्हणली त्याच झोपड्यात शिजवावं लागती. राजा म्हणले शिजून आण. तुमच्या महालात खात नाही, ते तिथंच खातो, तिथंच खातो. नाईलाजानं राजा, गुमास्ता, प्यादा, मंत्री, महामंत्री, सुमंत्री, प्रधान हे सगळे जण त्या झोपड्यात कुठं बसत आहेत. राजाची बायको पैठणी नेसलेली, त्या काळातली मोत्याची झालर, सोन्याचा जर, चांदीचा जर, तिची पैठणी आता इकली तर 2 मोरांड्या इकत भेटतील 36 एकरच्या. एवढी साडी तिच्या अंगावर. पण ती बाई म्हातारीच्या झोपड्यात अशी वाकून, हो त्या काड्या अडकल्या का तिच्या झिपुटीला. हो चटी इचारलेलं इचकलं, ते तुंबा बांधलेला ते चटी इचकाला तिचा. हो आता इचारण्याच्या लय पद्धती आता बापा. लय इकून कोंबडं, तिकून पाखरू, इकून कावळा, इकून खोपा, लय 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 पद्धती वेगळ्या. कशा हसत्यात बघा ना. दुनियादास महाराजांचं एक पद होतं बाबा. ही लोक अधिकारी लोक होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत दुनियाजी महाराज. दुनियादास महाराज गोड बोलायचे. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड. 4 पट्टे साडी नेसे लुगड, मागून काढी कोंबड. कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड, कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड. सांग सांग पोरी नान्न लागन का गोड, सांग सांग पोरी नान्न लागन का गोड. हे दुनियादास महाराज म्हणायचे. काय वर्णन केलंय लोकांनी महाराज, किती वर्णन, किती वर्णन. आता कशाला पदर घ्या, आता कुठं उडून लागायला तुम्हाला. घेत जा माझ्या माईंनो, पाठ झाकून घेत जा. तुमच्या चप्पलला कपाळ घासेपर्यंत प्रणाम करतो. हा कीर्तनाचा पुरुषार्थ आहे, हा भागवताचा पुरुषार्थ आहे, हा रामायणाचा पुरुषार्थ आहे, हा शिवपुराणाचा पुरुषार्थ आहे. ज्या बाईनं नवऱ्याची इच्छा पूर्ण व्हावी त्या दिवशी माणूसच प्रांतात मेला नाही, तिनं स्वतःच्या शरीराचं जोहार केलं. त्या शिवभक्ताची पत्नी सुद्धा डोकं भरून पदर घेती. भगवंतानं तिच्या बांगडीची दुसरी बाई तयार केली, पण ती पदर घेत होती. तिचा नवरा दुकानातून साडी आणत होता ना, त्या साडीला दुकानातच पदर होता, घरी आणून लावायचं काम नव्हतं. इतका मोठा पुरुषार्थ होता. चला किती बोलायचं आपण. योग असा आला, राणी सुद्धा मध्ये, राजा सुद्धा वाकून मधात. मुकुट पडला हो त्या झोपड्याला अडकून. बाईनं चूल पेटिली, तांदूळ 2-3 बाऱ्या धुतले. तिचे तांदूळ का क्वालिटीचे, काय साधे तांदूळ तिचे, असे धुतले. वरी आलेल्या त्या तुषा काढल्या. पुन्हा 2-3 बाऱ्या पाणी टाकायला बाहेर. मधात टाकीन तर झोपन कुठं, ओलं कसं करीन ती. तिला काय राजासारखा माल थोडाच होता. बेशिंग, तोंड धुवायचं वेगळं, हँडवॉश वेगळं, पुन्हा त्या पेपर साबणा वेगळ्या, पेपर सोप म्हणतात ना त्याला. असं कुठं होतं तिचे, काहीच नाही. मधी धुपन वाहडं 2-3 लाकडं ओले. राजाच्या बायकोला 3ऱ्याच दिवशी चष्मा बदलावा लागला. इतकी रड. येरी सांगायलो कशाला रडंती. खिचडी आटपली बाबा. खापराच्या ताटात खिचडी घेतली. दारात तुळशी वृंदावन होतं, त्याचे 2 पानं तोडले, त्याच्यावर ते पानं ठेवले आणि जगन्नाथ भगवंताकडे तोंड केलं आणि हात जोडेन डोळे झाकले. देवा आज खिचडीवर तूप नाही बरं का, आज खिचडीवर तूप नाही, तूप नाही. घरी कुटलेल्या हातसडीच्या तांदळाची खिचडी होती, लाल चरत तांदूळ. त्याला फक्त हळद पण नव्हती. आज नैवेस ती हरिद्रायाम. वैकुंठवासी माधव महाराज मगर सांगायचे हा प्रसंग. हळद सुद्धा नाही, हळदीशिवाय खिचडी होती का देव.
मोहरी पाहिजे, जिरे पाहिजे, हळद पाहिजे, चटका द्यायला तेल पाहिजे. नुसतं बघून ते गाडगं गरम केलं आणि पाणी चरकन वाजलं की झाली फोडणी खिचडीची. राणीने विचार केला, महाराज हे सगळं विचित्रपणा दिसतोय. हिच्याकडं तेल नाही, हिच्याकडं हळद नाही, हिच्याकडं मोहरी नाही, हिच्याकडं काहीच नाही. आणि ही खिचडी रंगानं तांदूळ लाल आहे त्याच्याकरता लालसर दिसती. ही खिचडी जगन्नाथ भगवान कसं खातील? आणि त्या खिचडीवर झाकायला कपडा कोणता होता? ती नेसत होती ते लुगडं जुनं झालेलं, ते फाळडं, आणि त्याच्यावरला फाळड्याल्या पदराचा तुकडा त्याच्यावर झाकला. आणि तुळशीचं पान ठेवून नैवेद्य झाकून न्यायची पद्धत असती. हा, उघडा न्यायचा नसतो नैवेद्य, तिथं गेल्यावर उघडा करायचा. आणि देवाला नमस्कार केला आणि त्याच्यावरचा कपडा बाजूला काढा आणि देवाला सांगितलं, देवा आता जेवा. देव कुठं खातो? देव रोज खायचे, त्या खिचडीतले 2-3 खोंगे खायचे. पण आज हे फुगीर लोक बसलेले आहेत ना, त्याच्यामुळं ते खाईनं. फुगीर बसलेले होते आणि त्याच्यामुळं ते खाईनं. तर तिनं पुन्हा एकदा कपडा झाकला आणि देवाला सांगितलं, देवा गरिबाचा अपमान करतोस हो रे नारायणा. हे जगन्नाथा घे रे प्रसाद नारायणा, घे घे, आज गरिबाची परीक्षा आहे. बाबा दारुरकर शास्त्री सांगायचे, कपडा हालत होता, कपडा हालत होता, कपडा. पण तिला लक्षात आलं किती बाऱ्या हल्ला. त्या खापराच्या ताटात कपड्याच्या खालून अशी वंजळ घालायचा आणि खोंगाभर ती खिचडी खायचा. 2-3 बाऱ्या खाऊ दिलं. राणी म्हणली ही जादूगर आहे. प्रधान महामंत्री म्हणले ही जादूगर आहे, हिच्या मनानं कपडा हलवतो. आणि तिनं भरत बुवा 3दा अशा खोंगा घेतल्याच्या नंतर वरून हात दाबला. हे देवा, हे यांच्यासाठी नाही रे, पण या गरीबाला राहू दिन जरशी खिचडी. तर बाबा 2च घास खिचडी शिल्लक राहिली. त्यावेळेला राजानं झोपड्यापुढी तिला लोटांगण घातलं. आजचा पुरावा सांगतो, आजचा आज जगन्नाथ भगवंताची खिचडी त्याच जागेवर तयार होती, तिथंच तयार होती. तिथं केलेलाच नैवेद्य तिथं जातोय. दृष्टांत संपला. सोन्याच्या चुलीवर केलेली खिचडी जगाचा बाप खात नव्हता आणि झोपड्यात राहणाऱ्या एका सामान्य बाईच्या खिचडीचा नैवेद्य स्वीकारित होता. का? अंगीकार ज्याचा केला नारायण, 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 अंगीकार ज्याचा केला नारायण. नाना वेळ संपला आपला. हा राहिलाय का? वा वा, असा मुक्कदम वरी भेटू नये. विठाला विठाला. संपलं म्हणलं की पाखरं उडायलेत बाबा. एक मुद्दा सांगतो हरिबा, तुम्हाला सोडतो प्रमाण. शेवटचा ऐका राजे हो. कोण्याही नालायकानं आपल्याला जर मोठं म्हणलं तरी काही कामाचं नसतं. ही काही कामाकरता आपल्याला मोठं म्हणत असतील, पण पंढरपुरातल्या मालकानं आपल्याला मोठं म्हणावं त्याचं काहीच आपल्याकडून काम नाही. त्यानं मोठं म्हणलं की काम होतंय. त्यानं मोठं म्हणलं की किती मोठी, कोण मोठं म्हणतंय हा महत्वाचा भाग आहे. मला एवढी लोक मानतेत. अरे तुला जितके मानतेत तितके तमाशाल पण मानित होते. काही काही ना 150 एकर फुकल्यात त्या घुंगराईच्या नादानं. काय तुला मानणं म्हणजे लय मोठी गोष्ट आहे का? ज्याला देव मानतोय ते.
मोठे महात्मे सांगायचे आळंदीचे, लोकमान्य होता येईल पण देवमान्य आणि संतमान्य होणे इतकं सोपं नाही. लोकमान्य कोणाला होता येते, कोणाला होता येते, कोणाला होता येते, कोणाला होता येते. एखादी कला असली की ती लोकमान्य होते, पण संतमान्य आणि देवमान्य होण्यासाठी निष्ठावंत वारकरी संप्रदायातला व्हावं लागेल, तर मात्र देवमान्य होता येते. बाबा एका घरी सगळे देव जेवायला गेले. वेगाच सांगतो, 5-7 मिनिटात नाना एक पुरावा सांगतो की देवानं स्वीकार केल्यावर किती माणसं मोठी होत असतात. सर्व देव गेले, कोण्याही देवानं फुकट खाल्लं नाही बरं का. रात्रभर जागर केला, ती एकादशी सोमवारची होती. आणि सर्व स्वर्गातल्या देवता आपोआपली विमानं घेऊन खाली उतरल्या, आपोआपल्या वाहनात बसून खाली आले. ते मंगळवेढ्याला विमानं आली. त्या विमानामध्ये देवादिदेव भगवान शिवशंकर उतरले, भगवान इंद्र उतरले, पार्वती आई साहेब उतरल्या, ब्रह्मदेव उतरले, सावित्री आई साहेब उतरल्या, यक्ष किन्नर गंधर्व चारण विद्याधर लोकपाळ दिग्पाळ उतरले. ह्या सर्व देवता उतरल्या. बोरी खाली भजन केलंय. बसायला कोणाला सतरंजी नाही, चटई नाही, माईक नाही, काय नाही. पकवाद वाजायला इंद्र भरत बुवा. इना नारदांच्या गळ्यात सुरुवात नारदांनी केली आणि नारदांच्या पाठीमागं म्हणायला भगवान शिवशंकर. हो, आणि कधी कधी जर एखादी आलापी भेटली तर तुंबराला मिळायची. हो, काय पुरुषार्थ असेल त्या भजनाचा. इंद्र पक्वा झाला. गळ्यात इना नारदांच्या पाठीमागं म्हणायला देवादिदेव भगवान शिवशंकर, त्यांच्या सूर मिसळायला तुंबर. भजन ऐकायला पार्वती आई साहेब, ब्रह्मदेव चारी मुंडक्यानं मान डोलायलेत. हो, ब्रह्मदेव सावित्री आई साहेब लेहाला बसल्या. हो, सरस्वती माता कौतुक करायली. हे सगळं भजन चालू. सोमवारची एकादश होती, सोमवारी एकादशी विमान उतरले पंढरीशी. गाथापा लक्षात येईल. सोमवारची एकादश आली, ती कोण्या महिन्यात होती पुन्हा सांगू. आणि मग त्या एकादशीला विमान उतरले आणि रात्रभर बोरी खाली जागर झाला. द्वादशीचा स्वयंपाक काय तळिल्या वरिल्या एकची पक्वान्ने. अन्नपूर्णा, अष्टमा सिद्धी, अनिमा, गनिमा, कामा, वशित्वा, विशित्वा या सगळ्या सिद्धी भांडे घासायला अन्नपूर्णा स्वयंपाकाची पूर्ण सामुग्री जमा केली. स्वयंपाक झाला, सर्व देवता जेवल्या. जेवायचे राहिले बाबा फक्त 6 लोक. एवढा मुद्दा आहे अंगीकारजांचा. 6च लोक जेवायचे राहिले. विटेवरचे मालक, विटेवरची मालकीन 2, चोखोबाराय, चोखोबारायची पत्नी 4, गरुड 5 आणि चोखोबारायचा मुलगा 6. 6च लोक जेवायला बसले. आदेश दिला, गरुडा पात्र टाका. पात्र टाकले 3 पात्र टाकले. एका पात्रावर आईसाहेब बसल्या, मालक बसले, गरुड बसले. देवानं सांगितलं अंतरानं पात्र टाका, मधात जागा ठेवा. आदेश दिला, गरुडा पुन्हा 2 पात्र टाका. रुक्मिणी आईसाहेबाच्या लक्षात आलं. दोन्हीकून 2 पात्र घेतील. चोखोबारायला आणि सोयराबाईला जवळ घेतील. गरुडाला सांगितलं 1 पात्र इकडं द्या. आणि स्वतःच्या डाव्या मांडीला उजव्या मांडीला 1 पात्र टाकलं, तिथं सोयराबाईला बसिलं. आणि जगाच्या मालकानं उजव्या मांडीला पात्र टाकलं, तिथं चोखोबारायला बसिलं. चोखोबाराय हरिजनाच्या कुळातले. तुम्ही आम्ही त्यांना मंदिरात येऊ दिलं नाही. या कुळातले चोखोबाराय जेवायला बसले. भातावर तूप वाढलं, कालवलं सगळं. हे सगळं कालवल्याच्या नंतर श्लोक झाला, गजर झाला आणि देवानं साखर तूप भाताचा घास इथपर्यंत आणला. विटेवरच्या मालकीनीनंही दाढीपर्यंत घास आणला. गरुडानंही स्वतःच्या दाढीपर्यंत घास आणला. पण चोखोबारायनं घास नुसता ताटातून असा वरी उचलला आणि चोखोबारायच्या धर्मपत्नीनं 5ची बोटं पात्राकडेच होते. देवानं सांगितलं चोखा जेवानं, तर भगवंताला चोखोबाराय काहीच म्हटले नाही. तेवढ्या अवकाशात आईसाहेबांना सांगितलं सोयरा जेवण ग. तर सोयराबाई 2-3 बाऱ्या ऐकल्यावर काहीच नाही म्हणल्या. तिसऱ्यांदा म्हटल्याच्या नंतर नुसते पापण्यावरी केल्या आणि 50 फुटाच्या अंतरावर बोरीच्या बुडाला बसलेल्या पोराकडे पाहिलं. कर्ममेळा तिथं बसलेला होता. 11.5 ते 14 वर्षाचं वय आहे. रुक्मिणी आईसाहेबांनी देवाकडे पाहिलं, डोळे डबडबले, सांगितलं प्रभू कोण अशी माय आहे की जिचं लेकरू उपाशी असल्यावर ती कशी जेवण. कोण असा बाप आहे की ज्याचं लेकरू उपाशी असल्यावर ती कसा जेवण. भगवंत परीक्षा पाहत होते. देवानं मांडीवर हात ठेवला, भरका नाही, डावा हात ठेवला आणि सांगितलं चोखा जेव रे.
काल दिवसभर एकादशीचा मी फराळ घेतला नाही चोखा. चोखा, ह्या एवढ्या देवता तुझ्याकडे भजना करता आल्या ना चोखा, ह्या सगळ्याला पाणी द्यायला मी होतो रे चोखा. चोखा, ह्या सगळ्याच्या पंक्तीला सकाळपासून मी वाढलोय रे, माझी कंबर दुखते रे चोखा. रुक्मिणी आईसाहेबानं सांगितलं, सोयराज जेव ग, या सगळ्यांना तूप मी वाढलंय. सोयराज जेव ग, भूक लागली आम्हाला, आता भूक लागली. सोयराबाईनं सांगितलं, आईसाहेब तुम्ही जेवा, तुम्ही जेवल्याच्या नंतर आम्ही जेवू. विटेवरच्या मालकाचं अंतकरण गदगदून आलं आणि डावा हात चोखोबराच्या तोंडावरून फिरिला. चोखा, चोखा बाळा, मुलगा उपाशी, याच्याकरता तुला जेव्हा वाटत नाही? जी मालक, जी 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 मालक जी, मायबाप जी. बाप हा शब्द चोखोबरायने प्रसिद्ध केला महाराष्ट्रात. चोखोबरायच्या अगोदर देवाला बाप कोणी म्हणत नव्हतं. जयासाठी तप धावा, तो हा उघडाची पाहावा, जयासाठी यज्ञ तपन, तो हा मदनाचा बाप. बाप शब्द, माय बापा, इतकं गोड लेकरू आहे माझं माय बापा. भगवंता, हे झाल्यापासून तुमचं भजन करतोय. उपजताची कर्म मेळान, वाचे विठ्ठल सावळा. झाल्या झाल्या मी याला खांद्यावर घेतलं देवा. खांद्यावर घेतल्याच्या नंतर याच्या तोंडातून विठ्ठल विठ्ठल नाव येत होतं. उपजलं त्यापासून त्याच्या जिभेवर विठ्ठलाचं तुमचं नाव कोरलेलं आहे. इतका पवित्र वारकरी माझ्या पोटी घातला देवा. माझ्या बाबांचा, रानोबांचा आशीर्वाद आहे की तुझ्या पोटी चांगला पुत्र जन्माला येईल. माझ्या बाबानं दिलेला आशीर्वाद आहे. माझ्या बाबाने जीवनभर तुमची वारी केली प्रभू. आणि असा निष्ठावंत वारकरी माझा पुत्र, त्याला उपाशी ठेवून जेवू कसा? आईसाहेबांनी सोयराबाईचे डोळे पुसले. जगाच्या बापाने स्वतःच्या पितांबरानं चोखोबरायचे डोळे पुसले. चोखा, मी धन्य आहे. मला माहीत होतं तुमचा मुलगा काय. मी याच्याकरता त्याला पात्र टाकलं नाही. मला त्याला पात्रावर जीव घालायचं नव्हतं. मला त्याला स्वतंत्र जीव घालायचं नव्हतं. आणि चुटकी वाजल्याबरोबर आवाज दिला, कर्ममेळा. भरत नुसते डोळ्याचे पापनवरी केले. हो, ये बाळा. बाबा येत नाही कर्ममेळा, पण त्यानं त्याच्या बाबाकडे पाहिलं आणि चोखोबरायने खुणीलं, जाय बाबा, जगाचा बाप बोलवतोय, जाय. आणि कर्ममेळा जवळ बोलवला. उभे राहिले. महाराज, आईसाहेबाची गडबड झाली, याला कुठं बसवा, कुठं बसवा, कुठं बसवा. चोखोबरायची गडबड झाली, आपण कुठं बसवावा. सोयराबाईची गडबड झाली, आपण कुठं बसवावा. गरुडाने विचार केला, कुठं बसवावा. यांच्या गडबडीत पंढरपुरातल्या मालकानं साधून घेतलं कर्ममेळा मांडीवरी. कर्ममेळ्याला डाव्या मांडीवर बसिलं. ये बाळा, ये 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 ये. देवानं स्वीकार केलं. माणसं किती मोठी होती कल्पना करा ना. स्वतःचा साखर भात आणि तूप लावलेला तो भात दाढीपर्यंत आलता. ते स्वतःच्या दाढीकडे जाऊन तोंडात जाण्याऐवजी तो डाव्या मांडीवर बसलेल्या कर्ममेळ्याच्या तोंडात गेला. पुन्हा पात्रात बुडवला, पुन्हा भात घेतला, पुन्हा कर्ममेळाच्या तोंडात घातला. बाबाजी असं एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा कर्ममेळाच्या तोंडात साखर भात तूप घातला. कर्ममेळ्याची जीभ देवाच्या बोटायला लागली. कर्ममेळाचे ओठ देवाच्या बोटाला लागले. कर्ममेळ्याच्या तोंडातली लाळ देवाच्या बोटाला लागली. 5 घास कर्ममेळ्याला खाऊ घातले आणि 6वा घास पात्रात नाही हातबुडीला. कर्ममेळ्याच्या तोंडातले बोट जगाचा बाप चाटीत होता. जगाचा बाप चाटीत होता. जगाचा बाप. त्यावेळेला यक्ष, किन्नर, गंधर्व, चारण, विद्याधर, लोकपाळ, दिक्पाळ, चारुहास, परमहंस, इंद्र, शची, जयंत, जयंती, सिद्धी, विनायक, सावित्री, ब्रह्मदेव या सर्व देवता डोळ्यातले अश्रुपुष्प समर्पित करीत होत्या. काय पुरुषार्थ आहे चोखोबरायच्या मुलाचा, काय पुरुषार्थ आहे चोखोबरायचा. महाराजा स्वर्गातल्या लोकांचा पुरुषार्थ लक्षात घेतला आणि 400 वर्षापूर्वी हा पुरुषार्थ गाथ्यात ठेवला. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात आणि जेवे पंढरीनाथ त्याचे घरी. पैठणच्या मालकांनी
माझ्या शांती ब्रह्मनाथ बाबांनी या गाथ्यात पुरुषार्थ लिहून ठेवला. एका जनार्दनी आईशी चोखियाची मात आणि जेवी पंढरीनाथ त्यांच्या घरी देवानं स्वीकारल्यावर काय कमी होतंय हरी अंगीकार आई ज्यांचा केला नारायण अंगीकार ज्याचा केला नारायण हो अंगीकार ज्याचा केला नारायण अंगीकार ज्याचा केला सज्जनांनो, उभे राहिलेले जागेवर थांबा. एकच मिनिट तुमचा वेळ घेतो. आपण ज्या परंपरेत कीर्तन करतो ती परंपरा किती मोठी आहे. वैकुंठवासी महंत बंकट स्वामींच्या जीवनातले 2 पुरुषार्थ. इगतपुरीचा मृदंगाचार्य मृत्यू पावला, त्याला उठिलं, आणि निनगुरच्या पाटलाला उठिलं. इगतपुरीचा मृदंगाचार्य बाबा मृत्यू पावला, मेल्याला त्याला उठिलं, आणि निनगुरच्या पाटलाला उठिलं. स्वामींनी गडावरनं डमणी गेली, गडावरनं डमणी गेली, नारायण गडावरनं डमणी गेली, आणि बंकट स्वामीला सांगितलं, स्वामी तुमचा भक्तीचा पुरुषार्थ मोठा आहे, पण तुम्ही पंढरपुरातल्या मालकाचा अपमान करायला लागले. तिथून पुढं स्वामीनं ते बंद केलं. म्हणजे स्वामी ज्या ठिकाणचा आदेश पाळायचे ते आदेश म्हणजे नारायणगडाचं ठिकाण. बंकट स्वामी आदेश पाळायचे, जी मालक काय हरकत नाही, आजपासून बंद. काय पुरुषार्थ असेल या गादीचा, आणि त्या पवित्र गादीच्या पुरुषार्थातले तुम्ही भक्त आहात. तुम्हा सर्व भक्तांच्या चरणी गिरगावकराचा साष्टांग प्रणिपात करतो. गुरुवर्य बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. माझ्या वाणीला विराम देतो. विठोबा. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.